ओ कडक रे. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही आलो मुळं काढायला आणि ही बारकीवर गिरवी पकडतायत. ते भेटणारच नाही, ती बोला भेटला. ते बघ बारकीवर गिरवी शोधतायत आणि आम्ही मित्र वगैरे आलो सगळेजण आपल्या गावी साखरीला आणि बघूया बारकोचा किरवा. आंगडा हो आंगडा एकच असतो त्यांना. तो बघ आंगडा एकच असतो. हा म्हणून चप्पल हे चप्पल काढ सांगायला विसरलो. हे बघा असं चप्पल गेले आता बाहेर. आमचं शूज आहेत ते असं बरं बेटर. हा हातानेच काढ आणि धुवून ठेव तिथं कुठेतरी. हो हा बघ भेटला. हा हा ही पिशवी आणू ना. हा चप्पल काढतो. पाणी ओढलाय आणि इकडे ओढी लागला. हा ही सगळी गँग आहे आपली मित्र. सूर्य पण उगवलाय आणि आता झालो मुंबईवरून आणि इकडे पब्लिक आपली मस्त फोटो बिटो काढतायत. चला आता आपण तयारी लावू. किती मुळे भेटत आहेत तिकडं संख्यांना. तिकडं हाही एकटाच काढतोय आणि श्रवण भाई बघ किती भेटले. ओ कडक रे. ए बघ आहे तिकडे. हे बघ किती भेटले. हो का भेटलं असं काढायला लागतात. कसं असतं मुळं भेटला ना. तिकडे नाही आहेत जास्त, इकडेच आहेत वाटतं. मुळं असं याच्यामध्ये भेटतात पूर्णिमध्ये, ते शोधावे लागतात. इकडं अण्णा शोधतोय बघा. कितीतरी काढले ते झबलावरून. मला 2 भेटले बघा. असं नाचायचा असं अशाशी कसं नाचतंय. पाणी उडून पण भेटतात तिथे. पाय जसं खाली तसं येते काय. असं 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 केलंस ना, थोडा जरी पाय लागला ना जाणवला ना मग वाकायचा मग असतं. असं काढायला लागतात. नालं नाही तिकडे लक्ष ठेवा पण पाणी भरेल तर पुचकन जायचं मोबाईलकडे. सगळे तयारीला लागले शोधायला. इकडे सुजित शोधतोय, तिकडे संख्यानं श्रवण आहे, हे नाही इकडे पण. राकेशला किती भेटलेत काय माहिती. एक भेटलाय ना, एक भेटलाय. इकडे पण भेटला सुजितला एक. भेटला गेला. असे असतात. भरपूर भेटले. यांचं असं रविवारचा हा गेला कुठं. पूर्ण मैदान झालंय आणि सगळ्यात मुळं शोधतायत. आणि मग कोयतीने बघतो भेटतं काय बघा. पूर्ण सपाट झाला. पूर्ण पाणी ओढल्यावरती पूर्ण होतं आणि पाणी भरलं ना तर हा पूर्ण खांब बुडतो. आता भरती लागेल असते असते. तोपर्यंत जेवढे भेटतात तेवढे बघूया, कारण जेमतेम भेटलेत तसे भरपूर. बघा किती आतमध्ये भेटतात. ही बघा संख्यांनाने मस्त खाजनात हात बेळातून हात करून काढलेली खेकडी आहेत. मस्त अशी किती भारी भारी आहेत. मोठी मोठी खेकडी भेटलीत. एक आंगडा बघा केवढा आहे. एवढा मोठा आंगडा ह्याच्यापेक्षा मोठा असतो. बघू शकता केवढा मोठा आहे आंगडा. एकदा मी पकडला आहे. एक आंगडा त्याला टोचून मारलेली आहे. तेव्हा संख्यांना आहे त्याने पकडली. माझ्या बाजूला उभा आहे त्याने सगळे खेकडी पकडली बिळात हात घालून. त्याला एक खेकड्यांचा म्हणजे हे आहे भारी नाद. तेवढा खात नाही पण पकडण्याची आवड आहे. शिवल्या उकळत टाकलेले आहेत, कारण उकळत टाकायला लागतात. उबलायला लागतं त्यांना, कारण त्या ओपन होतात नंतरला. मग आपण ओपन होतात उकडून झाल्यावरती. उकडून झाल्यानंतरला मग ते जे गर असतात ना ते काढावे लागतात आणि मग त्याचा रस्सा करू आपण.
रस्स्यामध्ये बघा अशा पद्धतीने एक वन साईड काढून टाकायची आणि त्याची जी गर असतो तो भाग ठेवायचा. मग तो रस्स्याला कामाला येतो आणि चव पण मस्त येते रस्स्याची. आणि हा जेवढा पाणी असतो ना, पाणी सुटलेला असतो ना त्यांचा जो शिवल्यांचा, तो पाणी रस्स्यामध्ये टाकायचा. मग अजून टेस्ट लागते मस्त. तो जर पाणी नसेल तर मग टेस्ट तेवढी लागणार नाही. असे तयार झाली आता आणि अशी डायरेक्ट टाकायचा. आपण रस्सा बनवायचा. तर इकडे रस्सा बनवतो आहे. नॉर्मल रस्सा बनवायचा आहे. जसं आपण लसूण, मिरची, कांदा टाकायचा ना अजिबात. कांदा नाही बोलला, वाटण डायरेक्ट वाटणाचा मसाला टाकायचा. हो वाटण टाक. हां पाणी लागेल ना. हो बघा वाटण टाकायचं आणि मेन म्हणजे त्याचं पाणी. पाण्याला टेस्ट असते ना एवढी खतरनाक. जो पाणी सुटतं त्याचं तर आता कालवणामध्ये टाकायचं आपण. मग एकदम भारी टेस्ट येईल. 2 चम्मच मसाला. असा वाटणाचा मसाला टाकायचा. तयार झाला सगळं संपला. ग्रेव्ही तयार झाले आणि आता फक्त या शिंपल्या टाकायच्या आणि पाणी टाकायचं. थोडंसं पाणी टाकायचं आणि मेन म्हणजे हा त्याचं पाणी शिंपल्याचं मेन त्याच्यावर काम आहे. मजा नाही कारण याला एवढी चव भारी असते ना. ह्या पाण्याशिवाय चव लागणार ना. जर हा पाणी नसेल ना तर मजा नाही येणार कालवणाला. थोडंसं साधा पाणी टाकायचं. त्याचं पाणी टाकलं आणि आता हा लास्ट झाला मस्तपैकी. त्यानंतरला रस्सा झाल्यावर कसा लागतोय आपल्याला.